सर्वांनी मन लावून लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट किती रे? 33. आता प्लस वगैरे करायचे, ऍडिशन म्हणजे याची काय करायची आहे आपल्याला? बेरीज करा. मराठी मीडियमची मुलं सुद्धा सांगू शकतात. हा, आता बेरीज करताना लक्षात ठेवा, नंबरच्या खाली नंबर लिहायचेच असतात. ते तर आपण त्या बेरीज मध्ये पण करतो की, पण इथं असतं एक नियम आहे, समान अक्षर समान अक्षराच्या खाली द्यायचे. काय म्हटलं? समान अक्षर समान अक्षराच्या खाली लिहायचं. म्हणजे पी च्या खाली पी लिहायचं, बी च्या खाली बी लिहायचं, एक्स च्या खाली एक्स लिहायचं. नियम कळाला? समान स्क्वेअरच्या खाली समान स्क्वेअर. एखाद्याचा स्क्वेअर 2 असेल तर तुम्ही पण 2 च्या स्क्वेअरच्या खाली 2 चा स्क्वेअर लिहावा लागतो. ही अट आहे. 3 च्या स्क्वेअरच्या खाली 3 चा आणि 4 च्या स्क्वेअरच्या खाली 4 चा स्क्वेअर तुम्हाला काय करावा लागतो? लिहावा लागतो. चला, आता हा नियम आहे, हा नियम फॉलो करायचा मी सांगितलं. हे लक्ष दे. आता पहिलं हे गणित आहे, आपण याची काय करतोय? ऍडिशन करतोय. चला बोला, आता आपण पहिल्याचा आन्सर इथे लिहिणार. काय आहे? 9p + 16q प्लस काय आहे? 13p प्लस किती आहे रे? 2q. समजलं? चला, आता हे किती होणार आहे? 16 + 2 किती होणार आहे रे? 18q. आता इथं आपण जसं नसतं की 18 चं इथं 8 धरायचं, बोरो इकडे, याच्यामध्ये ते करायचं नाही. बरेच मुलं ही चुकी करतात की इथं लिहिता इथं 8 लिहिता, याच्यात इकडे बोरो धरतात. असं इथं करायचं नाही, फक्त लक्षात ठेवा. आता इथं किती होणार आहे तर मला सांग बरं? 22p होणार आहे. बरोबर? क्लिअर? समजलं? आपण इथं जनरल बेरीज आहे, फक्त इकडचा बोरो इकडे धरू नका. अत्यंत साधा आणि सोपा आहे, बस. क्लिअर? चला, आता आपलं सेकंड गणित आहे बघा. आता हे आपलं पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. या दोघांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज. सरळ बस. मग आपण आता सेकंडचं इथं आन्सर लिहूया. काय आहे रे सांगा बरं? 2a + 6b + 8c. आता याची काय करायची आपल्याला? प्लस. आपलं ठरलं, नंबरच्या खाली नंबर, समान अक्षराच्या खाली समान अक्षर, सेम पॉवरच्या खाली सेम पॉवर. हे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचं. चला, आता इथं ए वाला कोण आहे? 16a प्लस. आता हे सगळे प्लस आहेत त्यामुळे टेन्शन नाही. पुढचं कोणतं आहे? 36 आहे, सी आहे. मग ते मला बरोबर सी च्या खालीच लिहावे लागते. त्यांनी जरी उलट पालट दिलं तरी मला उलट पालट लिहिता येणार नाही, ते मला सरळ करावं लागणार. कळालं सगळ्यांना? आता कोण आहे? लास्ट 18b. तर मला बरोबर बी च्या खाली बी लिहावं लागेल. हा पण प्लस आहे. समजलं का रे भाऊ? समजलं? चला करा बेरीज. किती होणार आहे? 13 आणि 8 किती होणार आहे रे? 8 आणि 3 11. 21 करे. 21c प्लस आहे त्यामुळे काही साइनचा चेंज नाही, टेन्शन नाहीये. लक्ष दे रे बाबा. 18 आणि हे किती होणार आहे रे? 24b होणार आहे. तुमच्या समोर आहे, डायरेक्ट लाईव्ह आहे. 6 आणि 18 किती होणार? 24 प्लस इथं किती होणार आहे मला? 16 आणि 2 किती होणार? 18a. याच्यामध्ये बाकी काही आहे का? असं काही हार्ड असं काहीच नाही. जसं आहे तसं तुम्हाला सरळ सरळ बेरीज करायचे. समान अक्षर समान अक्षराच्या खाली द्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 1c आणि 1c, c चा पॉवर 2 होत नाही. बेरीज वजा बाकी सर्व मुलांनी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस या c चा आणि या c चा पॉवर 2 होत नाही. ते फक्त मल्टिप्लाय मध्येच होतं. काय म्हटलं मी? ते फक्त मल्टिप्लाय मध्येच होतं. ऍडिशन सबट्रॅक्शन करताना त्या अक्षराचं काहीही होत नाही. ते अक्षर ऍज इट इज जसंच तसंच राहतं. पहिल्यांदा हे लक्षात घ्या काय करताना? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना. क्लिअर? चला, आता आपण जाऊया थर्डचं. आता आपण इथं थर्डचं आन्सर लिहिणार आहे. ए बोला रे, काय रे बाळांनो? 13 वरती बघा x - 12y चा स्क्वेअर. हे पहिला आहे आणि हे दुसरा आहे. आपलं ठरलेलं आहे समान स्क्वेअरच्या खाली समान स्क्वेअर लिहायचा आहे. मायनस किती आहे रे? 8y. लक्ष दे रे भाऊ. आता याची आपल्याला प्लस करायची आहे. काय करायचे? प्लस. इकडून करू आपण.
मायनस मायनस तसंही प्लसच होणार आहे, बरोबर आहे का नाही? किती होणार आहे? हे 12 आणि हे 20 होणार आहे आणि हा y स्क्वेअर जसाचा तसाच. मी अगोदरच सांगितलं या y पॉवरचं प्लस करताना काही होत नाही, मायनस करताना सुद्धा काही होत नाही, ते ऍज इट इज राहतं. समजलं? आता इथं बिगर नंबर कोण आहे? 12 आहे. 12 चं साइन मायनस आहे ते इथं मला द्यावं लागेल. हा रूल्स आहे. ज्यावेळेस आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस आपण आन्सरला कोणतं साइन देतो? बिगर नंबरचं साइन देतो. आता हे 13 आणि 16 किती होणार आहे? 13 आणि 6 किती होणार आहे? 19 होणार आहे. किती होणार आहे? किती होणार आहे? 19, बरोबर. आणि हा x स्क्वेअर जसाचा तसाच, हा x स्क्वेअर काय होणार? जसाचा तसाच होणार आहे. समजलं सगळ्यांना? क्लिअर? समजलं? समजलं काय? क्लिअर? चला आता आपण चौथ्याचा आन्सर बघणार आहे. हे क्लिअर? समजलं? मायनस आन्सरला बिगर नंबरचं साइन इथं प्लस करून घेतलं, याला साइन नाही म्हणजे इथं प्लसच आहे, बरोबर ना? आता इथं बघा काय आहे बेटा? 17a स्क्वेअर b प्लस किती आहे? 16c. हे आपलं पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. त्यानंतर याची आपल्याला प्लस करायची. काय आहे? 28. आता तिकडे बघा, इकडे बघा काय a स्क्वेअर आणि हे सेकंडला दिलंय आणि हे इथं फर्स्टला दिलंय, बरोबर का रे? तर मला इकडे घ्यावं लागेल, लक्ष दे रे. मग काय होणार आहे सांगा? ते किती दिलंय? मायनस काय रे? 28 a स्क्वेअर b स्क्वेअर आणि आता प्लस किती आहे? 28c. त्यांनी मला काय दिलं होतं? उलट पालट दिलं होतं. हे फर्स्ट दिलं, हे इकडे सेकंड दिलं, पण त्याच्या साइनच्या सोबत घ्यायचंय त्याला. ज्यावेळेस एखादा नंबर आपण सेकंडचा नंबर फर्स्ट घेतो, लक्ष दे, तेव्हा त्याचा साइन सुद्धा आपल्याला काय करावा लागतो? पुढे घ्यावा लागतो. समजलं? चला आता आपण प्लस करणार. बघा ऍक्शनचं साइन म्हणते प्लस करा. काय म्हटलं? ऍक्शनचं साइन काय म्हणते? प्लस करा. पण याचं स्वतःचं साइन म्हणते हे प्लस आणि हे मायनस. स्वतःचं साइन म्हणते मायनस करा. आता मी ऍक्शनचं ऐकायचं का दीदी? मी ऍक्शनचं ऐकायचं का स्वतःच्या चिन्हाचं ऐकायचं? स्वतःच्या चिन्हाचं ऐकायचं. ऍक्शनचं चिन्ह म्हणते प्लस करा, आपण प्लसच करतो, पण त्या दोघांचं स्वतःचं चिन्ह काय म्हणतंय? मायनस करा. माझ्याकडे मायनस आहे, तुझ्याकडे प्लस आहे, तर दोघांचं प्लस होणार नाही होणार, बरोबर आहे ना? हा, तर ऍक्शनचं न ऐकता कोणाचं ऐकावं लागेल? स्वतःच्या चिन्हाचं ऐकावं लागेल. चला किती होणार आहे बाळा? मग 18 रुपये 28 मधून 17 गेले, किती रुपये उरणार? 11. बरोबर करेक्ट? पक्का ना? 11. उत्तराला बिगर नंबरचं साइन a स्क्वेअर, हे तर प्लसच आहे, इथं a स्क्वेअर आणि b स्क्वेअर तसंच राहणार आहे, बरोबर का रे? चला पुढे. हे तर प्लस आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये. किती येणार इथं? 8 आणि 6 14 रुपये, 3 आणि 1 4 44 रुपये आणि हे सी जसेच्या. समजलं? क्लिअर? क्लिअर? आता एवढं काही हार्ड नाहीये, त्यामुळे स्वतःचं चिन्ह काय म्हणते हे महत्वाचं आहे. ऍक्शन तर मला करायचीच आहे प्लस, पण स्वतःचं चिन्हाकडे येतं लक्ष. हे समजलं? आपण इथं मायनस का केलं? कारण स्वतःचं चिन्ह काय म्हणते? मायनस करा. ऍक्शनचं चिन्ह म्हणजे प्लस करा, तर मी स्वतःच्या चिन्हाचं ऐकणार, ऍक्शनचं नाही ऐकणार. समजलं? क्लिअर? चला आता आपण 5व्या गणिताकडे. ठीक आहे, आपण इथं 5 चा आन्सर लिहूया. सर्वांनी मन लावून लक्ष द्या. 3y स्क्वेअर मायनस 10y हे आपलं पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. y मायनस 10y प्लस 16 याचं मला प्लस करायचं आहे. 2y आहे मायनस 7. मला याला जोडी आहे करे बाळा? नाहीये. मग ते मी आपलं ठरलेलं आहे, नंबरच्या खाली नंबर, सेम अक्षराच्या खाली सेम अक्षर. याला कधी विसरायचं नाही, डायरेक्ट ओके. आणि म्हणून हे y 3y स्क्वेअर येणार. आता इथं
ऍक्शनचं चिन्ह म्हणते प्लस करा आणि या दोघांचं स्वतःचं चिन्ह प्लस मायनस, स्वतःचं चिन्ह म्हणते मायनस करा. मग मी कोणाचं ऐकायचं? स्वतःच्या चिन्हाचं ऐकायचं. मग 10 मधून 8 गेले ते 2 गेले तर किती होणार? 8. हे y जशीच्या. इथं बिगर नंबर कोण आहे बाळा? 10. 10 आहे ना? मला 10 चं इथं साइन द्यावं लागेल, माहित आहे ना? बेसिक. इथं पण मी कोणाचं ऐकणार? इथं म्हणते प्लस करा आणि याचं स्वतःचं चिन्ह म्हणते मायनस करा. मग मी कोणाचं ऐकणार? याचं की याचं ऐकणार? स्वतःचं चिन्ह प्लस मायनस मायनस. 16 रुपयामधून 7 रुपये गेले. किती रुपये होणार? किती रुपये उरणार? 9 रुपये उरणार आहेत, बरोबर ना? आणि इथं चिन्ह कोणतं येणार आहे? प्लस. का बरं? 16 चं येणार, कारण 16 हा बिगर नंबर आहे, बरोबर काय? चला याला करू का इथं? आता आपण कोणाचा आन्सर घेणार आहे? 6 चा आन्सर. चला बोला रे. -3y² प्लस 10y मायनस 16. हे आपलं पहिलं आणि हे दुसरं. इथं काय? 7y². तर मला y² च्या खाली काय लिहावं लागेल? y². कोण आहे y²? 7y² प्लस मला इथं y वाला कोणी सोबत दिलेलाच नाही, डायरेक्ट 8 दिला. मग मला नंबरच्या खाली नंबरच लिहावं लागेल. काय करावं लागेल? नंबरच्या खाली मला काय करावं लागेल? नंबर लिहावं लागेल. मला याला y ला कोणी सोबत आहे का? नाही. मग मला सोबत नाही, मग मी त्याला काय करणार? तसंच सोडून देणार. काय करणार? तसंच सोडून देणार. ओके. चला आता अंडरलाईन करणार. मला याची काय करायची आहे? मला काय करायची आहे? मला प्लस करायची. काय करायची आहे? प्लस. चला द्या लक्ष. ऍक्शनचं चिन्ह म्हणते प्लस करा, स्वतःचं चिन्ह म्हणते मायनस करा. कोणाचं ऐकणार? स्वतः. किती होणार आहे बाळा इथं? 8. पण पॉइंट 8 होणार मायनस. 16 चं चिन्ह इथं द्यावं लागेल, कारण 16 काय? बिगर आहे. डायरेक्ट ओके. आता इथं हे प्लस 10y जशीच्या. आता इथं बघा, इथं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार? प्लस. इथं आहे मायनस. ऍक्शनचं नाही ऐकावं लागेल मला, स्वतःचं चिन्ह प्लस मायनस मायनस. किती होणार बाळा? 4 होणार. आणि हा y² जसाचा तसा. इथं मी चिन्ह कोणतं देणार? प्लसच देणार. काय देणार? प्लस, कारण 7 चं काय आहे? प्लस आहे. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ऍडिशन करणं अत्यंत सोपं आहे, फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. डायरेक्ट डोक्यामध्ये कॉन्सेप्ट लक्षात ठेवली. पॉवरचं काय करायचं नाही, जे जसं आहे तसंच ऍज इट इज पॉवर लिहायचं आहे. पुढे आहेत का गणित आपले? पुढे आहे का? नाही. नेक्स्ट प्रॅक्टिस आहे काय? तर हा प्रॅक्टिस सेट किती होता आपला? 33. अत्यंत बेसिक पासून. क्लिअर? आपलं ठरलंय नंबरच्या खाली नंबर, सेम पॉवरच्या खाली सेम घातांकाच्या खाली सेम पॉवर लिहायचं. ऍक्शनचं साइन म्हणतं की प्लस करा, ऍडिशन करा म्हणजे मला प्लसच करावं लागेल. पण त्या दोघांचं स्वतःचं साइन काय म्हणतंय? मायनस करा. तर मला त्या स्वतःचं साइन काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, सेम अक्षराच्या खाली काय करावं लागेल? मला सेम अल्फाबेटच्या खाली सेम अल्फाबेट लिहावं लागेल, बरोबर आहे ना? आणि सेम पॉवरच्या खाली सेम पॉवर लिहावं लागेल. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके.